पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड हा मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। बोरघाटातील कठीण वळणाला बगल देत मुंबई पुणे प्रवास करता येणार असून प्रवासाचा जवळपास 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। मुंबई आणि पुणेकरांना आता इंधन आणि त्यांचा वेळ वाचणारा आणि कोणताही अडथळ्याविना हा प्रवास करण्यासाठी मिसिंग लिंक रोड आता सज्ज झाला आहे। हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून 1 मे रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं लोकार्पण पार पडणार आहे। सविस्तर पाहूयात। मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट। मिसिंग लिंक रोड प्रकल्प पूर्णत्वाकडे। 1 मे रोजी होणार प्रकल्पाचं लोकार्पण। प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार। मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट करणाऱ्या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड हा मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे। बोरघाटातील कठीण वळणाला बगल देत मुंबई पुणे प्रवास करता येणार असून प्रवासाचा जवळपास 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। संपूर्ण मिसिंग लिंक हा जवळपास 19 किलोमीटरचा रस्ता असून 2 बोगदे आणि छोटे मोठे पूल जोडून लोणावळा येथील टायगर व्हॅली इथून हा रस्ता बनवण्यात आला आहे। आपण आहोत आता मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवर। हाच रोड गेले अनेक दिवस सुरू व पूर्ण करण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। आता आपण बघतोय पूर्ण झालेला मिसिंग लिंक रोड हा लवकरच आता प्रवाशांसाठी खुला होणार आहे। मुंबई आणि पुण्यातलं अंतर या रोडमुळे अगदीच कमी होणार आहे। जवळपास 30 मिनिटांचं अंतर घटणार आहे आणि बोरघाटातली जी अगदी कठीण वळणं आहे ती देखील अगदी सोप्या पद्धतीने आता मुंबईकरांना आणि पुणेकरांना पार करता येणार आहेत। या संपूर्ण प्रकल्पामध्ये जवळपास 4000 झाडं कापावी लागली असून या प्रकल्पात 2 मोठे बोगदे आणि केबल पूल बांधणं जरा जिकरीचं होतं। यातच केबल पूल देखील विशिष्ट पद्धतीने बांधल्यानं काम पूर्ण झाल्याचं प्रकल्प अधिकारी सांगतात। तर काय नेमके चॅलेंजेस आले हा रोड पूर्ण करताना, कशा पद्धतीने हा रोड केलाय? यहाँ पे लोगों को इकट्ठा करना, लोगों को ट्रेंड करना, लोगों को टेक्निकली मोटिवेट करना, उनको काम बताना। मैंने केबल स्टे ब्रिज पहले भी किया हुआ है। अपने लोगों को बता के मोटिवेट करके टेक्निकली ट्रेंड करके ये इस पायलॉन का हाइट 182 मीटर है। 182 मीटर कंस्ट्रक्ट करने में हमने एक्यूरेटली मिलीमीटर के हिसाब से इसको तैयार किया और ये वर्ल्ड का सबसे वाइडेस्ट टनल है। इतना लंबा 9 किलोमीटर नियरली। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही मराठी, लोणावळा। हा पूल टोल फ्री असून मुंबईकडून जात असताना खालापूर पासून हा रस्ता सुरू होतोय तर पुण्यातील कुशव येथे बाहेर पडतो। यामुळे प्रवासाची 30 मिनिटं वाचणार आहे। या कामाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि व्हायडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल। इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल। या संपूर्ण रस्त्याचं आकर्षण म्हणजे आशियातील सर्वात मोठा बोगदा 8.9 किलोमीटर लांबी आणि 100 मीटर रुंद असा 4 पदरी मोठा बोगदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। मिसिंग लिंक मधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा जवळपास 8.9 किलोमीटरचा 100 मीटर रुंदीचा हा बोगदा। आपण बघतोय की हा बोगदा जो आहे याच्या वरती लोणावळा लेक ज्याला म्हणतात, जो फेमस आहे, एक महत्त्वाकांक्षी असा बोगदा म्हणता येईल। त्याचं कारण हा बोगदा तयार करताना 8.9 किलोमीटरचा हा बोगदा आहे। आशियातला सगळ्यात मोठा बोगदा म्हणून हा आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची माहिती देखील इथले प्रकल्प अधिकारी देताना पाहायला मिळत आहे। तो मेथड हम लोग चुने हैं जो एक्सकेवेशन करने के लिए, ये बहुत ही मुश्किल मेथड है। इसमें क्या है, अंदर हम लोग को सेफ्टी का पूरा नया टेक्नोलॉजी इस्तेमाल किया। जैसे फायर फाइटिंग के लिए हम लोग को मिस्ट सिस्टम हम लोग क्या बोलते हैं कि हाई स्पीड वाटर स्प्रेइंग मिस्ट सिस्टम हम लोग यहाँ पे इंट्रोड्यूस किया है।
मुंबई पुणेकरांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्रवासाचा वेळ वाचवणारा हा रस्ता इंधनाची देखील बचत करणारा असेल। या रस्त्यावरून बस आणि चारचाकी गाड्यांना प्रवेश असून जड वाहतुकीसाठी मात्र हा रस्ता बंद असेल। पुणे मुंबई मिसिंग लिंक सज्ज झालेला पाहायला मिळतोय। 1 मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मिसिंग पुलाचं लोकार्पण होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा मिसिंग पूल आता इंधन, वेळ आणि त्याचबरोबर सुरक्षितता देखील प्रवाशांना देणार आहे, असंच एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही मराठी, लोणावळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।